जेव्हा डायबेटिक रिव्हर्सलचा विचार करता तुम्ही बाकी काही करू नका. तुमची जी जेवणाची ताटली असते जेवणाची ताटली समोर ठेवा. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही भात घेत होता, राईस तुमचा होता, तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये आता तुम्ही छान मस्त बनवलेली कोशिंबीर किंवा सॅलड घ्यायचं भाताच्या क्वांटिटी एवढं. त्याच्यानंतर खाली या. पहिल्यांदा तुम्ही जे काही जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाकरी आणि हे घेत होता तेवढ्या क्वांटिटीमध्ये आता शिजवलेली भाजी घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा थोड्या क्वांटिटीमध्ये वरण घ्यायचं आहे आणि तुमच्या हाताच्या ओंजळीमध्ये किंवा टोटल जेवणाच्या 1/4 तुमचा भात आणि भाकरी राहिली पाहिजे. आता हे कसं साध्य करायचं, तर एक भाकरी तुम्ही जेव्हा वाढून घेताय किंवा एक पोळी वाढून घेताय, तुमच्या जेवणात 4 हे पाहिजेत, 4 वाट्या पाहिजेत. सो 4 वाट्या कुठल्या येतात, त्याच्याला 2 वाट्या तुमच्या सलाड कोशिंबिरीच्या पाहिजेत. सो 2 प्लेट तुमच्याकडे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट पाहिजे जे तुम्हाला एनर्जी देत आहेत. 1 वाटी तुम्ही तुमची भाजी ठेवा आणि 1 वाटी वरण ठेवा. एका भाकरीला 4 वाट्या आहेत. तुम्ही जेव्हा म्हणताय की मला 2, आम्ही म्हणत होते 2 भाकऱ्या 8 वाट्या घ्या, 3 भाकऱ्या खायच्यात 12 वाट्या घ्या आणि भाताची क्वांटिटी हे ठेवा. आत्तापर्यंत तुम्ही काय करत होता, भात वाढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वरण आणि हे टाकायचं. आमचं म्हणे आता वाडग्यामध्ये वरण आमटी वाढून घ्यायची, त्यात 3-4 चमचे भात टाकायचं, काही हरकत नाही आहे. सो इट्स नॉट अबाउट हे कमी करा ते कमी करा, इट्स अबाउट क्वांटिटी. पहिल्यांदा तुम्ही क्वांटिटी रिड्यूस करायला सुरू करा आणि त्याच्यात पण तुम्हाला एवढं डोक्यात ठेवायला अवघड वाटत असेल तर जेवणाच्या अगोदर मिनिमम 2 बाउल पहिले सॅलड खावा, मग तुम्हाला काय खायचं ते खावा.